हाय हॅलो सर्वांना. तर आज मी खूप वर्षानंतर लालपरीने प्रवास करणार आहे. आता हा प्रवास कोणाकोणाला आवडतो मला सांगा बरं. आता मी कुठे चालली आहे हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. तर जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये ना छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा दिसला, त्यामुळे लांबूनच यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो आहोत कनेरेश्वरच्या यमाई देवीच्या दर्शनासाठी, मी आणि माझी मैत्रीण. तर इथं मी पहिल्यांदाच आली आहे आणि ही जागा कोणाकोणाला माहिती मला सांगा बरं. कोण कोण इथलं आहे तेही सांगा. तर मंदिर खरंच खूप छान आहे आतमध्ये. देवीचं दर्शन अगदी मस्त झालं. गर्दी अजिबात नव्हती, दुपारची वेळ होती आणि खरंच खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. कोण कोण इथे आलेलं आहे तेही मला सांगा. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आणि इथे ना एका मॅडमचा वाढदिवस होता, त्यामुळे तिथले सर्व शिक्षक लोकं मस्त बड्डे पण सेलिब्रेट करत होते आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं. 10 मिनिटात आमचं दर्शन होऊन आम्ही पण बाहेर निघालो आणि आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या मैत्रिणीच्या घरी. तर इथे जाताना आहे ना सगळीकडे अशी शेतच होती आणि सगळा भाग असा हिरवळीचा आहे. रस्ता अगदी मोकळा होता, त्यामुळे पटकन घरी पोहोचलो आणि त्यानंतर घरी आल्यावरती आम्ही गेलो शेतामध्ये त्यांच्या. तसं शेतातच त्यांचं घर आहे आणि खूप छान परिसर आहे त्यांचा घराचा आणि इथे ना हरभऱ्याची भाजी होती. मग हरभऱ्याची भाजी आम्ही घ्यायला आलो होतो. तर ही हरभऱ्याची भाजी अशी खुडतात. मग ही पण घेतली आणि हा परिसर तुम्ही पहा. एवढा भारी ना, सगळीकडे झाडंच झाडं आणि हिरवंगार असं वातावरण आहे. दुपारची वेळ होती पण खरंच खूप भारी वाटत होतं. चला भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला